आज ना इकडं सकाळी सकाळी रूम आवरायला घेतली होती बर का, पण त्याआधी पहाटेच उठून स्वयंपाक वगैरे बनवून ठेवला होता. कारण या खोलीत ना बऱ्याचशा गोण्या वगैरे ठेवलेल्या होत्या आणि त्या आवरायला थोडासा टाइम लागणार होता. आता किती पण सकाळी झोमलं ना तरी पण बारीक सारी गोष्टी आवरता आवरता संध्याकाळ होती. सगळ्या गोण्या वगैरे उचलून जीव थकणार होता बर का, पण आता खोली साफ ठेवायची म्हटल्यावर ते आवरणं भागच आहे ना. रोज एका खोलीचे पडदे काढण्यापेक्षा म्हटलं सगळ्या खोल्यांचे पडदे एकखटीच काढून घ्यावं. आता झाडझटक झाल्यावर आले होते कचरा टाकायला बाहेर, तर इकडं पोरांची गँग पाटामध्ये पोहत होती. इकडं पोरांचं चालू होतं चिंचच्या झाडाला लटकायचं काम. यांनी काय नवीन खेळ काढलाय मला तर काही कळतच नाही. आता ऐन वेळेला डोक्यात आलं की घरामध्ये तर निर्मास नाही, मग काय गेलो होतो गावामध्ये बाजार करायला. आता यामध्ये माझा कमी आणि पोरांचाच जास्त बाजार झालाय. घरी आल्यावर पहिले सगळे पडदे पाण्यातनं काढून घेतले. चला म्हटलं एकखटी काटाच काढून टाकला त्यांचा. आता दिवसभर किती पण थकू द्या, पण एकदा की काम आवरलं ना की मनाला वेगळीच शांती भेटती बर का. आता काम तर सगळं आवरलं होतं, मग बसले होते मुलांसोबत खाऊ खा. आता ह्या मुलांसोबत मला पण कार्टून बघायची सवय झाली बर का. टीव्ही पुढे बसलं की उठतच नाही लवकर. चला म्हटलं आपल्याला काय कोणी आयतं जेवायला देणार नाही बर का, मग गेले होते शेतामध्ये मिरच्या आणायला. आज ना खूप शेंगदाण्याची चटणी खाऊ वाटली होती, मग काय आल्या आल्या बनवली बाबा लगेच. इकडं मुलं आहे ना पाटाकडं खेळत होती, मग त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं काम चालू होतं. इकडं पटपट मिरची वगैरे भाजून घेतली आणि पाटावर मुलांना घेऊन फिरायला गेले. दिवसभरात एकदा तरी फिरून आलं ना की मग बरं वाटतं बर का.